मित्रांनो, आज आपल्यावर स्वागत आहे। आज आपण एग मंचुरियन बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे एग मंचुरियन। तर त्यासाठी ही 5 अंडी मी उकडून घेतलेली आहेत। तर आपल्याला ह्याचा आता कट करून घ्यायचे आहेत आणि त्यातला जो पिवळा बलप असतो तो 3 अंड्यांचा घ्यायचा आहे। तर चला मग मी हे सगळं कट करून घेते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, आता हे ना अंडी आणि तो बलप आहे ना, तो मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच्यात भाज्या मिक्स करायच्यात। हे बघा, आता ही मी कलरचा कोबी घेतलेला आहे आणि हा एकदम बारीक असा स्लाइस करून घेतलेला आहे। ही सिमला मिरची घेतलेली आहे मी, तर रेडवाली, तर ती पण बारीक कट करून घेतलेली आहे। हे गाजर घेतलेलं आहे किसून एकदम बारीक। हा कांदा घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे मोठा बारीक कापून, आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून। हे बघा, आता ही कोथिंबीर घेतलेली आहे मी चिरून। तर आपल्याला हे सर्व त्याच्यात मिक्स करायचं आहे। हे बघा, आता हे मसाले घेतलेले आहेत मी। तर ही हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, हा गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा, ही धने पावडर घेतलेली 1 चमचा, मीठ घेतलेला 1 चमचा, आणि हे लाल मिरची पावडर आहे ती घेतलेली 1 चमचा, हा चाट मसाला आहे तो घेतलेला आहे 1 चमचा, आणि अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली। आता हे पण आपल्याला त्याच्यात मिक्स करायचंय। हे बघा, आता आपण हे जे अंडी आहेत ना कट केलेली ती ह्याच्यात घेतलेली आहे। हे बघा, आता ही अंडी आपण कट केलेली आहेत ना, ही सर्व घेतलेली आहेत त्याच्यात। हे बघा, आता हे मसाले जे मी दाखवले होते तुम्हाला, ते मसाले सर्व ह्याच्यात आता आपल्याला मिक्स करून टाकायचे, मिक्स करायचे। बघा, आता त्या ज्या भाज्या दाखवल्या होत्या ना मी तुम्हाला, त्या सर्व भाज्या ह्याच्यामध्ये आपण आता त्यात पण मिक्स करून घ्यायच्यात त्याच्या मसाल्याबरोबर आणि अंड्याबरोबर। हे बघा, आता हे 1 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे। आता हे लागल तसं बेसन त्याच्यामध्ये मिक्स करत जायचं। हे बघा, आता हे बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय हळूहळू सगळं, आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे त्याचं सर्व। हे बघा, आता हे आपण सगळं मिक्स केलेलं आहे। बेसन मी 1 वाटी घेतलं होतं, ते पूर्ण वापरलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे बघा, हे अंड आहे एक। आता हे पण आपल्याला, हे शिजवलेलं अंड नाहीये, आपल्याला तसंच टाकायचंय, अंड फेटून टाकायचंय त्याच्यात एक। हे बघा, आता हे अंड आहे ना एक, ते पण व्यवस्थित फेटून घ्यायचं, आणि त्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही, असंच फेटलेलं अंड आपल्याला त्याच्यात मिक्स करायचंय। हे बघा, आता हे अंड आहे ना, आपल्याला हे पण त्याच्यात व्यवस्थित मिक्स करायचंय। हे बघा, आता जेव्हा ते अंड टाकलं ना मी त्याच्यामध्ये, तर मग ते थोडं पातळ झालं। मग त्यासाठी काय करायचं, परत थोडंसं अर्धा वाटी अंदाजाने आपल्याने घट्ट होईल असं त्याच्यामध्ये परत बेसन मिक्स करायचं, जेणेकरून ते घट्ट होतं, आणि मग घट्ट झालं की आपल्याला त्याचे गोळे करता येतात। हे बघा, आता हे मी गोळे करून त्याच्यामध्ये तेलात सोडलेले आहेत, आणि गॅस एकदम मीडियम मध्ये ठेवायचा, म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत हे होतात, फ्राय होतात। हे बघा, आता हे मी तळून घेतलेले आहेत। हे बघा, आता हे जे मंचुरियन आपले बॉल जे झालेले आहेत एग मंचुरियन, तर हे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी 3, 2 हिरव्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे थोडा चॉप करून, अद्रक घेतलेला आहे चॉप करून, आणि हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे मी। आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, ह्या लाल मिरच्या परतून मग ते त्याच्यामध्ये मंचुरियन आपल्याला मिक्स करायचे, आणि मग हा सॉस पण वरण त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, म्हणजे खायला अजून टेस्टी लागतं हे। हे बघा, आता 2 चमचे आहेत ना, ते मी तेल घेतले, त्याच्यामध्ये आलं लसूण आहे ना, आपल्याला आता छान पूर्ण फ्राय नाही करायचं, थोडं कच्चच ठेवायचं। हे बघा, आता ह्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या ह्या पण ह्याच्यात फ्राय करायच्या। हे बघा,
आता चिली सॉस पण मी त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि टॅमॅटो सॉस पण मिक्स केलेला आहे। आता हे जे मंचुरियन आपले जे बॉल आहेत एग मंचुरियनचे ते आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी फ्राय करायचे आहेत। हे बघा आता हे मंचुरियन बॉल पण टाकलेले आहेत मी। आता हे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित वरखाली करून घ्यायचे आहेत बघा। म्हणजे सगळ्या बाजूला तो सॉस लागतो, खायला अजून टेस्टी लागतं ते। हे बघा आता हे आपले एग मंचुरियन तयार झालेले आहेत। मी दाखवते तुम्हाला जवळनं पण बघा किती सुंदर झालेत ते आणि खायला पण खूप टेस्टी लागतात ते। हे बघा बघा हे बघा किती सुंदर, खूप छान लागतात खायला, झटपट होतात। हे बघा किती सुंदर दिसत आहेत बघा आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हे मंचुरियन। हे बघा हे बघा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कसे वाटले। अशा प्रकारे आपले एक मंचुरियन बनून झालेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपली चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।